हा सहकारचे PYQ बर ठीक चालेल. आता मी जमीन सुधारण्याचे जे PYQ आहे का डिस्कस करत नाही, कारण ते सगळे फ्लॅट आहेत. सगळे पाठांतराचे मुद्दे संकल्पना कमी आहेत, म्हणून ते तुम्ही सोडवा. आज तुम्हाला वाटलं की हे 8-10 PYQ आहेत आमच्याकडून नाही सुटले, तुम्हाला कन्सेप्ट नाही कळाली, त्याला अंडरलाईन करा, मला माझ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आवर्जून विचारा. फक्त मी ते तुम्हाला सोडवायची जबाबदारी देतो. जसं मी भावाडचे मी सोडून घेतले होते, पण जमीन कारण भावाडमध्ये खूप संकल्पना होत्या म्हणून मी डिस्कस केले. ते PYQ याचे मात्र खूपच सोपे आहेत, फ्लॅट आहेत, ते तुम्हाला सगळे पटापट सुटतील. नाही सुटले तर शेवटी आपण आहोतच, डिस्कस करूयात आपण ते. चालेल मग दोस्तांनो, बरे आहात सगळे. आता नेक्स्ट आपण जो खूप जास्त प्रश्न तुम्हाला सापडतील आणखी एक टॉपिक आपण घेतोय. पहिला जो भाग होता जमीन सुधारणा तो कृषीचाच होता, कृषीची प्रस्तावना होती ती. आता कृषी कशी पुढे पुढे गेली तर त्याच्यामध्ये एक संकल्पना आपल्याला पाहायचं, ते म्हणजे कोणती क्रांती? हरित क्रांती. इंग्रजी त्याला काय म्हणतात? ग्रीन रिव्हॉल्युशन. ग्रीन रिव्हॉल्युशन. टाकलं टायटल? येस नो. आता नावातच आहे. पहिली गोष्ट, रिव्हॉल्युशन या शब्दाचा अर्थ काय? इथं दोन संकल्पना आहेत. एक असते इव्हॉल्युशन आणि दुसरा असतं रिव्हॉल्युशन. याला आपण उत्क्रांती म्हणतो, याला म्हणतो क्रांती. उत्क्रांती ही काही शतक किंवा काही दशक ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असते. कधी कधी सहस्र हजारो वर्षे लागतात उत्क्रांती व्हायला. मात्र क्रांती ही अत्यंत कमी काळातली घटना आहे. म्हणजे जसं उदाहरणार्थ तो 1 वर्षाचाही काळ असू शकतो, 5 वर्षाचाही काळ असू शकतो, 7 ते 8 वर्षाचाही काळ असू शकतो, पटकन घडतं. क्रांती ही स्पॅन कमी वेळेमध्ये खूप साऱ्या घडामोडी घटण्याची घटना म्हणजे क्रांती आहे. आता माणसाचं आपण अगदी जर आपलं बायोलॉजी पाहिलं, आपण कशापासून डेव्हलप झालोय? हा, कशापासून डेव्हलप झालो? फार पाठीमागे गेलोत ना, फार पाठीमागे काही कोटी वर्षापूर्वी. तर आपली उत्पत्ती अमिबापासून झालेली आहे, हो ना. म्हणजे माणूस क्रांतीनं निर्माण झाला का उत्क्रांतीनं? नंतर आपण झपाझप लोकसंख्या वाढवली, क्रांती केली, ते सोडून द्या. ती क्रांती झाली. 10-20 वर्षातच आपण विक्रम करून टाकले. पण ऍज अ ह्युमन बिईंग डेव्हलप होण्याची प्रोसेस ही काही हजार नाही, काही लाख नाही, काही कोटी वर्षापासून ही प्रोसेस सुरू आहे. लोकसंख्या वाढ ही झाली क्रांती. माणसाचा विकास, माणूस जो आजच्या लेवलला आला, ती झाली उत्क्रांती. इथपर्यंत क्लिअर आहे? व्हेरी इम्पॉर्टंट. तर या ठिकाणी आपल्याला रिव्हॉल्युशन ही कशाची आहे? हरित. म्हणजे काय? हरित ऊर्जा स्रोत विकास करायचा का? नाही. ग्रीन एनर्जी तयार करायची का? नाही. थोडस जर 1947 मध्ये गेलो तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर असावी लागते. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झालाय. पण या स्वातंत्र्याबरोबर काही जखमा आपण घेऊन आलोत. हा एक भाग आहे पूर्व पाक, बरोबर आहे. हा एक भाग आहे पश्चिम पाक, म्हणजे सध्याचा हा पाकिस्तान, तेव्हाचा पश्चिम पाक, आणि हा पूर्व पाक. सध्याचा हा पाकिस्तान बांगलादेश, पण तेव्हा 47 ला हा पूर्व पाकिस्तान होता, पश्चिम पाकिस्तान होता. हा जो भाग आहे या भागात प्रचंड
कापूस नाही, तांदूळ, रेशीम जबरदस्त उत्पादन व्हायचं होतं, आजही होतं. गंगेचा सुपीक प्रदेश आहे हा, प्रचंड सधन प्रदेश आहे हा आजही. आणि हा भाग सुद्धा इथं प्रचंड प्रमाणात, हा पंजाबचा भाग आहे, पश्चिम पंजाब, तिथं तांदूळ आहे, गहू आहे मोठ्या प्रमाणात. सिंधचा भाग आहे, या भागामध्ये कापूस तेव्हाही पिकायचा, आताही पिकतो. आणि हा दूध दुभत्याचा प्रदेश आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हरित क्रांतीचं आपण इंट्रोडक्शन घ्यायला लागलोय. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, ही फाळणी झालीये आणि हे सगळं पाकिस्तानमध्ये निघून गेले. मोठ्या प्रमाणात ताग, तांदूळ, रेशीम पिकवणारा पूर्व पाकिस्तान, तो पाकिस्तानचा भाग झालाय. आणि तांदूळ, गहू, कपास, दूध पिकवणारे खूप महत्वाचे प्रदेश पंजाब आणि सिंध हे सुद्धा पाकिस्तानचा भाग होऊन गेलेत. आणि म्हणजे अन्नधान्य विषयक गोष्टी किंवा उद्योगाचा कच्चा माल पाकिस्तानमध्ये गेलाय अर्धा म्हणण्यापेक्षा बराच. आणि या भागातून मिळून तब्बल 1.25 करोड मुस्लिम, हिंदू, शीख हे इकडे आलेत, भारतात आलेत. हिंदू, मुस्लिम, शीख या तिन्ही धर्माचे लोक प्रचंड संख्येने इथून इकडे आलेत. कारण त्यांना एक गोष्ट क्लिअर होती, ते जरा धोरणी लोक होते. त्या सगळ्याच हिंदू, मुस्लिम, शीख लोकांना हे माहित होतं की येणाऱ्या 50 वर्षात पाकिस्तानचं काय होणार आहे. ते आले इकडे पटापट. म्हणजे किती लोकसंख्या आहे ती? मोर दॅन 1.25 CR. म्हणजे बघा बरं, 2 हल्ले एकदाच झालेत. पहिला हल्ला आहे, खाद्य पिकं, व्यापारी पिकं तिकडे गेली आणि तिकडचे लोक इकडं आले. ह्याला म्हणतात घरचं झालं थोडं, इवायन धाडलं घोडं. आपल्यालाच खायचे वांदे होते आणि मग एवढे सारे 1.25 कोटी लोक भारतात आलेत. हे जगातलं सर्वात मोठं राजकीय कारणानं झालेलं स्थलांतरण मानलं जातं. ही जागतिक घटना आहे. जगातलं सर्वात मोठं राजकीय कारणानं झालेलं स्थलांतरण मानलं जातं. पॉलिटिकल मायग्रेशन म्हणतो आपण त्याला. जगातलं सगळ्यात मोठं मायग्रेशन आहे हे. आपल्या बाजून आणखी एक दुःखाची गोष्ट ही होती की खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या इंडस्ट्री, जसं आपल्या स्वातंत्र्यानंतरचा सगळ्यात मोठा बिझनेस कोणता होता माहितीये का? कापड उद्योग. भारताचे सगळे उद्योग हे, आताचे उद्योग सोडा, तेव्हाचे सगळे उद्योग हे कृषी आधारित होते. कापड व्यवसाय, ताग व्यवसाय, रेशीम व्यवसाय, साखरेच्या म्हणजे ऊसाच्या फॅक्टरी असतील, अशा अनेक तेल बियाच्या गिरण्या असतील. ऑलमोस्ट सगळ्या महत्वाच्या फॅक्टरी ह्या कृषी मालावर आधारित होत्या. कृषी माल पिकवणारे प्रदेश तर पाकिस्तानमध्ये गेलेत. अशी द्विधा, डायलेम्मा, खराब सीन आपल्या देशासमोर उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मित्रांनो, आणि त्यात हे थोडं होतं का, म्हणून आणखी एक महत्वाचा मुद्दा, आपल्याला गव्हासारखे पिकं सुद्धा परदेशातून विकत आणावे लागलेली आहेत. मी तुम्हाला मागे उल्लेख केला होता. PL 480 नावाचा करार आपल्याला कुणासोबत करावा लागला? अमेरिकेसोबत. आपण काय विकत आणला त्याच्या अंतर्गत? गहू नावाचा पदार्थ. PL 480 हा करार होता जो आपण अमेरिकेसोबत केला होता. गहू विकत आणला आपण. 1956च्या काळातला हा करार आहे. तो जो गहू आहे, आज आपला दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना जो भारत सरकार गहू वाटतं का, त्याच्यापेक्षा दलिंदर गहू होता जो आपल्याला अमेरिकेनं पाठवला होता. आता दारिद्र्य रेषेखालचे लोक जो गहू खात नाहीत आपला, सरकार जे वाटतं 2 रुपये किलो भावानं, तो तरी खूप बढिया आहे, त्याच्यापेक्षा घाणेरडा गहू होता. हा गहू आपण खाल्लाय. म्हणजे यू कॅन सीन की याची किती गरज होती आपल्याला. आणि आपली शेती पूर्णतः पारंपरिक शेती होती. कारण आता थोडंसं आपल्याला जमीन सुधारणेचं बॅकग्राऊंड घ्यावं लागेल. जमीन खूप जादा आहे पण कसली जात नव्हती. आपली प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता कमी आहे. म्हणजे प्रति हेक्टर मागे होणारं उत्पादनच कमी आहे. मग उत्पादकता कमी असेल तर उत्पादन कमी होईल. प्रत्येक हेक्टर मागेच उत्पादन कमी व्हायला लागले तर एकूण उत्पादन आपोआप कमीच होणार.
जमीन सुधारणा त्यासाठी कराव्या लागल्या होत्या. पण जमीन सुधारणेला खूप ठिकाणी अपयश आलेलं आहे. म्हणून जी क्रांती हातात घ्यावी लागली ती हरित क्रांती आहे. सरकारच्या एक लक्षात येऊ लागलं की जमीन सुधारणा करून शेतीचं उत्पादन वाढणार नाही. कारण दोस्तांनो, आठवायचा प्रयत्न करा, जमीन सुधारणेचे दोन उद्देश होते. पहिला होता शेतकऱ्यांना जमिनी वाटप करणं, म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणं. आणि दुसरा महत्वाचा उद्देश होता, प्रत्येकाला जर जमीन भेटली तर कृषीचं उत्पादन वाढेल. तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन तंत्रज्ञानात्मक उत्पादन वाढेल, तंत्रज्ञानातून कृषीमधून उत्पादन वाढेल. ह्या दोन्ही अपेक्षा बऱ्यापैकी वांझोट्या ठरल्या. फार जास्त यश नाही आलं. जमीन सुधारणेमुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात जमीन पण उपलब्ध नाही झाल्या आणि कृषी उत्पादन पण नाही वाढलं. आपल्याकडे इलाज नव्हता. आता काहीतरी असा स्वीकार करावा लागणार ज्यामधून आपल्या देशाचं कृषी उत्पादन वाढेल आणि हा जो तयार झालेला गोंधळ आहे तो गोंधळ कमी होईल. आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात कारखाने रेशीमवर आधारित, तागावर आधारित, कापसावर आधारित होते आणि ते आता सगळा महत्वाचा भाग पाकिस्तानमध्ये गेलाय. आपल्या इंडस्ट्रीला कच्चा माल मिळणं बंद झालंय, कमी झालंय. आपल्या इंडस्ट्री मागे चालल्यात. या पार्श्वभूमीवर म्हणून आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जेव्हा अभ्यास करतो त्यावेळेस पहिल्या पंचवार्षिक योजनेचा सगळ्यात जास्त भर होता कशावर? कृषी क्षेत्रावर. हे बॅकग्राऊंड लक्षात आलं पाहिजे. आणि मग पहिली पंचवार्षिक योजना संपली 56ला, दुसरी पंचवार्षिक योजनाही संपली 61ला. आणि आता 61 नंतरचा सीन पाहिला तर तुफान वेगाने लोकसंख्या वाढायला लागली. हा लोकसंख्या विस्फोटाचा काळ आहे. लोकसंख्या नावाचा चॅप्टर शिकत असताना आपण हे बघतो की सरासरी 1961 नंतर अगदी अशी हाईट झाली लोकसंख्येची. 24% 25% दरानं लोकसंख्या वाढायला लागली. दर 10 वर्षाला 24% 25% असा भयंकर रेट होता. म्हणजे एका वर्षाला 2 ते 3% दरानं लोकसंख्या वाढायला लागली. एका वर्षाला जर लोकसंख्या 2 ते 3% दरानं वाढत असेल तर ती भयंकर वाढ असते. हा सगळा नजारा तयार झाला होता आणि म्हणून सरकारला जाणीव व्हायला लागली होती की काहीतरी आता आपल्याला करावं लागेल की शेती क्षेत्रामध्ये उत्पादन करायचंय. 60-61च्या काळात सरकारनं जिल्ह्याच्या स्तरावर एक कार्यक्रम सुरू करून दिला होता की प्रकर्षित कृषी जिल्हा कार्यक्रम, म्हणजे ज्याच्यामध्ये कमी क्षेत्रफळामध्ये जास्तीत जास्त आदानं टाकायचे, दर्जेदार बियाणं वापरायचे, खतं वापरायचे आणि उत्पादन वाढवायचं. थोडंसं यश मिळालं त्याला. नंतर सरकारनं त्या कार्यक्रमाचा विस्तार केला. सरकारनं त्याच काळात एक महत्वाचा कार्यक्रम हातात घेतला होता. तो कार्यक्रम म्हणजे मित्रांनो हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम, उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा कार्यक्रम. उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा कार्यक्रम. अगदी गावाकडच्या भाषेत बोलायचं झालं तर हायब्रिड बियाण्यांचा कार्यक्रम. अगोदर शाळू होती, गावरान ज्वारी होती, हायब्रिड यायला लागली. तो तवाचा काळ कदाचित तुम्हाला माहित नसेल. तुमचे वडील सांगू शकतील हायब्रिडचा काळ कोणता होता. आजोबा जास्त अचूक सांगतील 70चा काळ. हायब्रिड खायला लागलो आपण. आज तर 100% हायब्रिडच कार्यक्रम आहे. सुरुवात कधी झालेली आहे त्याला? 1960 आणि 70चा कालावधी, म्हणजे टू बी व्हेरी स्पेसिफिक 70चं दशक. या काळात हा हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राम म्हणजे उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा कार्यक्रम. कसं उत्पादन? उच्च उत्पादन. अगोदर सगळं गावरान बियाणं असायचं, त्यांचं उत्पादन. गावरान अन्नधान्य खूप चांगलं असतं, कसदार असतं, पण गावरान बियाण्याचा दोष काय असतो? उत्पादन कमी होतं त्याच्यामुळे. आणि म्हणून नव्या बियाण्यांचा शोध लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. हाच काळ होता. एक महत्वाचा व्यक्ती, त्याचं नाव होतं नॉर्मन बोरलॉग. अमेरिकन माणूस आहे. आत्ता मागच्या काही वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. नॉर्मन बोरलॉग फार मोठा माणूस, कृषी क्षेत्रात आयुष्य घातलेला माणूस. या माणसाच्या पुढाकारानं काही गव्हांच्या जातींचा विकास झाल्याचं बघायला मिळतं. जसं उदाहरणार्थ त्या मेक्सिकन डॉर्फ जाती होत्या. लिहून देणार आहे, काळजी करू नका. तुम्ही नाही जरी लिहून घेतलं समजून घ्या. तुम्हाला जे जे वाटतं कागदावर आलं तर हरकत नाही, सगळं सविस्तर लिहून देणार आहे. मेक्सिकन डॉर्फ लिहून देणं म्हणजे टाईपच देऊन टाकणं, टाईप केलंच देणार आहे मी तुम्हाला. मेक्सिकन डॉर्फ ह्या गव्हाच्या जाती आल्या. मेक्सिकन म्हणजे
मेक्सिको देश. डॉर्फ म्हणजे बुटक्या का उंच. भारताच्या गव्हाच्या जातींचा प्रॉब्लेम काय होता, भारताचं जे गावरान गहू होता तो उंचच्या उंच होता. तर वारं आलं की हा सगळा आडवा होऊन जायचा, झोपून जायचा, गहू गेला वाया. असंच व्हायचं भारतात. उंच जाती होत्या. गव्हाच्या जाती कशा हव्या होत्या, उंच नको, बुटक्या हव्या होत्या. म्हणजे समजा इकून हवा आली की त्या अशा वाकल्या पाहिजेत, पडल्या नाही पाहिजेत, फक्त वाकल्या पाहिजेत. जर इकून हवा आली तर त्या गव्हाच्या जाती अशा वाकल्या पाहिजेत, पडल्या नाही पाहिजेत. योग्य ठिकाणी वागता आलं पाहिजे माणसं. म्हणून संत तुकाराम म्हणतात, महापुरे वादळे जेथे, महावृक्ष कोसळे तेथे लव्हाळे वाचे. म्हणजे काय, एखादं मोठं वादळ आलं तर मोठे मोठे झाडं कोलमडून पडतात, कारण त्यांना वागता येत नाही. त्यांना वागता येत नाही, ताठर असतात ना ती लोक, म्हणजे झाडं ती. तस मात्र नदीच्या काठी एक लव्हाळ असतं. लव्हाळ म्हणजे असं वाकत असतं, ते कमी असतं उंचीनं. हवा आली की असं वागतं, इकडून हवा आली की असं वागतं, पडत नाही ते. म्हणजे ज्याला वागता येतं योग्य ठिकाणी त्याची कोसळण्याची शक्यता कमी असते. म्हणून योग्य ठिकाणी लवचिक स्वभाव गरजेचा असतो, ते प्रशासन असो की मानवी जीवन असो. मीच मोठा, मीच ह्याव, मीच त्याव, 10वीचा टॉपर, 12वीचा टॉपर, फलाना बिस्ताना वगैरे वगैरे. योग्य ठिकाणी जर वागता नाही आलं तर काय होतं, मग आपलं सुद्धा महावृक्ष होतं, कोसळून जातो आपण. तसं चला मुद्द्याकडे येतो. तर ह्या मेक्सिकन डॉर्फची खासियत काय होती, त्या लवचिक होत्या, बुटक्या होत्या. त्याच्यामुळे वादळामध्ये कोसळून जात नव्हत्या, त्या टिकून राहायच्या, एक्झिस्टन्स त्यांचं कायम राहायचं. अशा जाती आणण्यामध्ये नॉर्मन बोरलॉग यांचं फार महत्वाचं योगदान आहे. त्याच्यामध्ये लर्मा रोजो, सोनोरा 64 या काही महत्वाच्या जाती होत्या, ज्या मेक्सिकन गव्हाच्या बुटक्या जाती आहेत. या गव्हाच्या जाती आपण भारतात आणल्या. नॉर्मन बोरलॉग यांनी भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले. पश्चिम आशिया, दक्षिण आशियामध्ये ह्याला चालना द्यायला सुरुवात केली. पण ह्या गव्हाच्या जाती जशाच तशा भारतात लागणे अवघड होतं, कारण शेवटी त्या मेक्सिकोच्या जाती होत्या, त्या हवामानाला अनुकूल होत्या ना. या हवामानाला अनुकूल करण्यासाठी स्वामीनाथन, MS स्वामीनाथन नाव ऐकलं यांचं तुम्ही? MS स्वामीनाथन यांचं फार मोठं योगदान होतं. MS स्वामीनाथन, MS धोनी नाही. आपल्याला महान माणसं कमी माहीत असतात, नको ते बिनकामाचे महान जास्त माहीत असतात. बरोबर आहे का? हे खरं महान आहे ते. असो. तर हे जे MS स्वामीनाथन आहेत का, यांनी पुढाकार घेतला. ह्या ज्या जाती आहेत ना, ह्या जातींवर प्रयोग करायला सुरुवात केली. आणि मग यांच्यावर काही विशिष्ट अल्ट्राव्हायोलेट किरणं असतील, इन्फ्रारेड किरणं असतील, अशा विशिष्ट किरणांचा वापर करायला सुरुवात केली. विशेषतः अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा करून यांना समोर ठेवून भारतामध्ये अशा जाती बनवल्या गेल्या ज्या भारताच्या हवामानाला अनुकूल राहतील. ह्या जाती भारताच्या हवामानाला अनुकूल नव्हत्या. प्रयोगशाळेमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा करून स्वामीनाथन यांनी भारताला अनुकूल अशा गव्हाच्या जाती बनवायला सुरुवात केली. यांच्यापासून या जाती बढिया होत्या, भारतीय हवामानाला अनुकूल नव्हत्या. जसं सरबती, सोनोरा सारख्या ज्या जाती आहेत, ज्या भारताला अनुकूल झाल्या, ज्या कुणी बनवण्यामध्ये पुढाकार घेतला, प्रयोगशाळेत त्यांनी कोणत्या किरणांचा वापर केला? अल्ट्राव्हायोलेट सारख्या किरणांचा वापर करून. अल्ट्राव्हायोलेटला मराठीमध्ये आपण अतिनील किरण असं म्हणतो. तर त्या किरणांचा वापर करून ह्या नवीन जाती बनवायला सुरुवात केली, जसं सरबती, सोनोरा सारख्या जाती. पुढाकार कोणाचा आहे? आणि ही घटना आहे 1966च्या काळातली. म्हणजे ज्यावेळेस नेमकीच 3री पंचवार्षिक योजना संपते आहे आणि वार्षिक योजना सुरू होत आहेत. म्हणजे हरित क्रांतीला सुरुवात कधी झाली याच्या आयोगानं 2 उत्तरं दिलेत. एक उत्तर दिले 3ऱ्या योजनेमध्ये आणि दुसरं उत्तर दिलं आहे वार्षिक योजनेमध्ये. दोन्ही उत्तरं बरोबर आहेत. जसं परीक्षेला विचारलं जाईल तसं आपल्याला लिहावं लागेल. म्हणजे हरित क्रांतीला सुरुवात कधी झालेली आहे, तर त्याचं उत्तर 3ऱ्या योजनेत हेही बरोबर आहे आणि वार्षिक योजनेत हेही बरोबर आहे.
तर जे आयोगाला पर्याय दिला जाईल त्याच्यानुसार तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. हे सगळं 65-66चा काळ आहे. हा एम.एस. स्वामीनाथन यांचा पुढाकार आहे आणि गव्हाचं उत्पादन भारतात प्रचंड व्हायला लागलं. हा काळ आहे 65-66. ह्या जातीनं यांनी तयार केलेल्या जातीला यश आलं. या जातीवर प्रयोग करून ज्या नवीन जाती आल्या त्याला जबरदस्त यश मिळायला लागलं. सुरुवात झाली होती पंजाब पासून आणि पंजाबमध्ये बऱ्यापैकी, पंजाब तर मुळातच गव्हाला अनुकूल असं समशीतोष्ण हवामान पंजाबमध्ये आहे. त्याच्यामुळे पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचं उत्पादन होण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि मग पंजाब पासून तिचा प्रसार हरियाणामध्ये झाला, काही प्रमाणात पश्चिम बंगालमध्ये प्रसार झाला, महाराष्ट्राच्या काही भागात हरित क्रांती पसरली, उत्तर प्रदेशच्या काही भागात हरित क्रांती पसरली. हरित क्रांती देशभर नव्हती झाली, हरित क्रांतीचा दोष आहे, पुढे बघायचं आहे आपल्याला. हरित क्रांती देशातल्या काही भागातच झाली होती, जसं पंजाब हरियाणा, उत्तर प्रदेशचा उत्तरेचा भाग, पश्चिम बंगालचा पश्चिमेकडचा भाग, अशा काही ठराविक भागामध्ये, बिहारचा काही भाग, अशा काही भागात ही हरित क्रांती झाल्याचं बघायला मिळतं. सुरुवात तिची कोणत्या पिकापासून झाली आहे? आयोगाला हा प्रश्न विचारला गेला, हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकापासून झाली आहे? गहू. आणि नंतर मनिला, फिलिपाईन्स या देशामध्ये मनिला येथे आंतरराष्ट्रीय गहू संशोधन केंद्र आहे. आंतरराष्ट्रीय गहू नाही, माफ करा, तांदूळ संशोधन केंद्र आहे. कुठं? मनिला. इथं सुद्धा एक तांदळाची जात तयार करण्यात आली. ती जात भारतात आली आणि या मनिला येथे तयार झालेल्या, जे फिलिपाईन्समध्ये मनिला नावाचं ठिकाण आहे, राजधानीचंच ठिकाण आहे, तिथं आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे. तिथं तयार झालेली एक तांदळाची जात भारतात आली, ज्या जातीनं नंतर भारतामध्ये तांदळाच्या उत्पादनात विक्रम केले. म्हणजे सुरुवात मात्र कशातून झाली होती आणि नंतर मग सुरुवात कशापासून झाली? तांदळापासून. म्हणजे आयोगाला प्रश्न विचारला जातो, कोणत्या पिकापासून हरित क्रांतीची सुरुवात झाली? उत्तर आहे गहू. नंतर एक प्रश्न विचारला जातो की हरित क्रांती विशेषतः कोणत्या पिकांच्या बाबतीत झाली? गहू आणि तांदूळ. सुरुवात मात्र गव्हापासून झाली होती आणि हे लोण याचा प्रसार मात्र झपाट्यानं देशभर व्हायला लागला आणि शेतकऱ्याचं उत्पन्न मात्र वाढायला लागलं. ह्याच्यावर उत्पादन वाढलं त्यांचं. दर हेक्टरी, प्रत्येक हेक्टर मागे मिळणारा उतारा म्हणजे उत्पादन वाढलं, म्हणजे उत्पादकता वाढली, प्रोडक्टिव्हिटी. त्याच्यामुळे एकूण उत्पादन वाढलं, शेतकऱ्याचं एकूण उत्पादन वाढलं, त्याचं दरडोई उत्पन्न वाढलं, प्रत्येक शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये एक उत्पन्न वाढल्यामुळे सकारात्मकता यायला लागली. बरं, हे घडत असताना सरकारनं आणखीन काही प्रयत्न केले होते, त्याचाही आपल्याला उल्लेख आवर्जून करावा लागेल. जसं की सरकारनं सिंचन सुविधांमध्ये वेगानं विकास केला, सिंचनमध्ये ठिबक आणि तुषारचा प्रसार केला. थोडं आणखीन पाठीमागे जर गेलो तर आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही महत्वाचे धरणं उदयाला आले होते. कोणते धरणं? जसं एक आपण काही नावं आठवायचा प्रयत्न करूयात. आठवा बरं. दामोदर व्हॅली आलं होतं का? भाकरा आलं होतं का? भाकरा नानगल. नंतर आणखीन हिळाकूड आलं होतं का? कोसी, बिहार आणि नेपाळ, कोसी प्रकल्प. हे सगळे धरणं पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाले, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत बऱ्यापैकी पूर्ण झाले होते. हे झालं होतं म्हणजे शेतीच्या विकासाला, हरित क्रांतीच्या विकासाला लागणारा पाया तयार झाला होता, हे मान्य करू आपण. भले हरित क्रांती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली असली, पाया होण्याची प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती नेहरूंच्या काळातच. याचबरोबर आठवायचा प्रयत्न करा, काही रासायनिक खतांचे कारखाने, नानगल येथे खताचा कारखाना, सिंद्री येथे, झारखंड सिंद्री येथे खताचा कारखाना, ह्या सुद्धा प्रक्रिया पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेतच पूर्ण झालेल्या आहेत. पहिल्या ह्याच्या धरणं बांधून झालेत. आता आणखी एक झालं, हे धरणं आले, पण समजा इथं धरण आहे आणि इथं शेत आहे. समजा हे 100 किलोमीटर लांबी आहे ही, किंवा 50 किलोमीटर लांबी आहे. आता शेतकऱ्याने पाणी कसं आणायचं हा प्रॉब्लेम होता ना. धरण तर आहे, पाणी आणायचं कसं? काय शेंदून आणायचं का शेतकऱ्याने 50 किलोमीटर लांब? नाही शक्य. म्हणून सरकारनं ह्या धरणाला आणि ह्या शेतींना
जोडणारा एक कार्यक्रम सुरू केला, कालवे बांधण्याचा कार्यक्रम. असे जवळून कालवे न्यायला सुरुवात केली. भाकरा प्रकल्पावरून, नानगल प्रकल्पावरून. भाकरा नानगल हा 2 भाग आहेत. भाकरा नानगलचे 2 भाग आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये भाकरा, पंजाबमध्ये नांगल. हिराकूडमधून पाणी न्यायला सुरुवात केली, कालवे बांधायला सुरुवात केली. कोसीपासून कालवे बांधायला सुरुवात केली. दामोदर खोऱ्यापासून, पश्चिम बंगालमध्ये दामोदर खोऱ्यापासून कालवे बांधायला सुरुवात केली. बऱ्यापैकी 3ऱ्या योजनेला सुरुवात होईपर्यंत या कामाला वेग आला होता. म्हणजे हरित क्रांतीसाठी जो प्लॅटफॉर्म हवा होता तो डेव्हलप होण्याची प्रक्रिया अगोदर सुरू झाली. पहिल्या 2 योजनेत खत कारखाने, धरणं, कालवे हे काम सुरू झालं होतं. त्याच्यामुळे 3री पंचवार्षिक योजना येईपर्यंत सिंचन सुविधा पण आल्यात. रासायनिक खतं मोठ्या प्रमाणात आले आहेत आणि हाय इल्डिंग व्हरायटी प्रोग्राममुळे संकरित बियाणं आले होते. या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या या 3ऱ्या पंचवार्षिक योजनेपर्यंत घडून झाल्या होत्या. या 3 फार महत्वाने. ह्याला जोड म्हणून मोठ्या प्रमाणात कीटकनाशक यांचाही शोध लागला होता, यांचाही उत्पादन भारतात वाढलं होतं. आणि हे करत असताना त्याचबरोबर पतपुरवठा म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज मिळण्याच्या सुविधेमध्येही विस्तार व्हायला सुरुवात झाली होती. या सगळ्या गोष्टी एकत्र यायला सुरुवात झाली. 66 मध्ये त्याचा फायदा, त्याचा परिणाम हरित क्रांतीमध्ये झाला. म्हणजे हरित क्रांती म्हणजे काय नुसतं बियाणं आलं असं नाही, सगळ्या गोष्टींचा परिपाक येतो, रिझल्ट येतो. मग त्यात काय सगळ्यात महत्वाचं, एक तर उच्च उत्पादन देणारं बियाणं आलं. त्याला साथ कशाची मिळाली, प्रचंड रासायनिक खतांची. कारण नुसतं बियाणं चांगलं असून चालतं का, नाही, त्याला भरपूर काय लागतं, खायला लागतं, प्यायला लागतं. खायला प्यायला भरपूर मिळालं पिकाला, आकार वाढला मग पिकाचा, म्हणजे उत्पादन वाढलं पिकांचं. आणि याच्याच बरोबर जर पिकाला जर काही कीड लागली त्याचं सोल्युशन आले. शेतकऱ्याला अचानक पैशाची गरज पडते, ते भेटायला लागलं, पण उत्पादन वाढीला चालना मिळाली. तर हे हरित क्रांतीचा संचय. हा हरित क्रांतीचा संचय. संचय म्हणजे हरित क्रांती हे एका गोष्टीचा परिणाम नाहीये, तर अनेक गोष्टींचा परिणाम आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे हरित क्रांती घडून आली त्या त्या गोष्टींना हरित क्रांतीचा संच असा शब्द आहे. हरित क्रांतीला कारणीभूत ठरणारे घटक म्हणजे हरित क्रांतीचा संच. राज्यसभा मेन्सला प्रश्न विचारला होता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, जुन्या सिलेबसला. हरित क्रांती संच स्पष्ट करा, 15 मार्क, असा एक प्रश्न होता. तर मग सिंचन, रासायनिक खते, उच्च उत्पादन देणारे बियाणे, कीटकनाशक, पैशाचा पुरवठा अशा किंवा आणखी साठवण सुविधा आल्यानंतर माल साठवण्यासाठीच्या या सगळ्या गोष्टींमुळे उत्पादन वाढीची प्रक्रिया सुरू झाली. यातून जे घडलं त्याला आपण हरित क्रांती असं म्हणतो. पहिली हरित क्रांतीची चर्चा सुरू आहे. आता पहिल्या हरित क्रांतीचा एक सेन्स आलाय. स्वामीनाथन, नॉर्मन बोरलॉग हे सगळं घडून आणण्यात महाराष्ट्रामध्ये एका माणसाचं योगदान होतं. ज्यांना परभणी कृषी विद्यापीठाचं नाव, ज्यांचं नाव परभणी कृषी विद्यापीठाला दिले, डॉक्टर वसंतराव नाईक यांची पण भूमिका महत्वाची राहिली महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचा प्रसार करण्यासाठी. तेही कृषी क्षेत्रामध्ये त्यांचंही मोठं योगदान. म्हणून आपण महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक असण्याचं श्रेय वसंतराव नाईकांना देतो. भारताच्या हरित क्रांतीचं श्रेय आपण स्वामीनाथन यांना देतो आणि जगाच्या हरित क्रांतीचं जनक म्हणून श्रेय आपण नॉर्मन बोरलॉग यांना देतो. हे सगळं घडलं होतं. आता दोस्तांनो हे सगळं घडलं, पण कुछ अच्छे के साथ बुरा भी आता है. चांगल्यासोबत वाईटही येतं. मग वाईट काय व्हायला लागलं त्याचे 4-5 महत्वाचे मुद्दे क्लिअर करतो, म्हणजे हरित क्रांती दोन्ही बाजूने कळायला मदत होईल तुम्हाला. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे तो लक्षात घेतला पाहिजे, जसं आंतरपीक असमतोल तयार झाला म्हणजे सगळं प्रेम कोणत्या पिकाला भेटायला लागलं, गहू आणि तांदूळच. अरे पण तेलबियाचं काय, त्याचं काय चुकलंय, मसाले पिकांचं काय चुकलंय, डाळींचं काय चुकलंय. आजही डाळी आपण दुसऱ्यांच्या डाळी खातो. उधारीचा कार्यक्रम आहे. तुमच्या ताटातलं वरण तुमच्या भारतातल्या डाळीचं असण्याची शक्यता कमी आहे.
आपण दुसऱ्या देशाकडनं डाळी आणतो. तुम्ही जे तेल खाता, तळू 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 रसाच्या पापड्या हाणता, भजी हाणता, जे काही येतं त्याच्यातला जवळपास 40% तेल आपण दुसऱ्या देशाकडून विकत आणायला लागलोय. ठराविक पिकांचाच विकास झाला, आंतरपीक असमतोल म्हणजे काय, कुठली पिकं गहू तांदूळ जोरदार पिकले, जोरदार उत्पादन झालं, डाळी तेलबिया यांचं उत्पादन कमीच राहिलं. आजही आपण पिछाडीवर आहोत. हे अपयश परीक्षेला विचारलं जातं. नंबर 2, श्रीमंत आणि गरीब शेतकरी. श्रीमंत मी अचूक शब्द वापरतो, मोठे शेतकरी आणि लहान किंवा सीमांत शेतकरी यात खूप फरक पडला. हे खूप सधन झाले, कारण हरित क्रांतीसाठी आवश्यक असणारी ही साधनं विकत घ्यायची क्षमता मोठ्या शेतकऱ्यांमध्ये होती. त्याचा त्यांना जादा फायदा झाला. आणि छोटे जे लहान शेतकरी, एक तर त्यांचे धारणा क्षेत्र छोट आहे, आकार छोटा आहे शेताचा, आणि सधनता नाहीये, गरिबी आहे. त्याच्यामुळे यांना या हरित क्रांतीच्या ह्या साधनांना विकत घ्यायला त्यांच्याकडे पैसे नव्हते. हरित क्रांतीचा लाभ यांना जादा झाला नाही. म्हणजे श्रीमंत गरीब दरी वाढली. त्याच्यातून आणखीन एक पुन्हा वाद निर्माण झाला. जमीनदार आणि आपण त्याला म्हणूयात कसणारे लोक, गुलाम हा शब्द वापरत नाही, कामगार किंवा शेतमजूर हा शब्द अचूक आहे. शेतमजूर हाही प्रश्न ताणला गेला. या काळात यांच्याकडे पैसा होता, हरित क्रांतीच्या या संचाचा यांनी जास्तीत जास्त फायदा घेतला, जमिनी होत्या. हे फक्त कसणारे राहिले जमिनी नसल्यामुळे. ही पण समस्या बघायला मिळते. याचबरोबर आणखी एक समस्या बघायला मिळते, ती म्हणजे परिस्थितिकीय समस्या. परिस्थितिकीय म्हणजे पर्यावरणाची समस्या. प्रचंड प्रमाणात कीटकनाशक वापरले गेले. प्रचंड प्रमाणामध्ये रासायनिक खत वापरले गेले. कीटकनाशक वापरल्यामुळे प्रचंड हवा प्रदूषण झालं. रासायनिक खत वापरल्यामुळे प्रचंड जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण झालं. कारण कीटकनाशकाची फवारणी होते, हवा प्रदूषित व्हायला लागली. गावाकडे पावसाळा संपत आल्या, पावसाळ्याच्या सीझन मध्ये, हिवाळ्याच्या सीझन मध्ये शेतात जा, नाक चुरचुरतं आपले. तर हवेमध्ये खूप जास्त कीटकनाशकाची फवारणी झालेली असते. ऑब्झर्व करा तुम्ही, असा उग्र वास येतो. रस्त्यानं जाताना तुम्हाला जाणवत असेल, हवा प्रदूषण वाढलं अति रासायनिक खतांमुळे. आणि अति रासायनिक खतामुळे पाणी प्रदूषित झालं, जमीन प्रदूषित झाली. एवढंच नाही, अति जलसिंचनामुळे सुद्धा खूप सारी हानी भारताची झालेली आहे. कारण खूप पाणी दिलं ना मातीला, तर माती खराब होते, माती गुदमरायला लागते. म्हणजे काय होतं, मातीमध्ये एक बॅलन्स असतो बघा. माती 4 घटकांची बनलेली असते. असेंद्रिय पदार्थ म्हणजे त्याला इनऑर्गॅनिक मटेरियल म्हणतो. सेंद्रिय पदार्थ जसं की ह्युमस वगैरे असतं, कुजलेले पदार्थ वगैरे. त्याच्यानंतर हवा आणि पाणी. या 4 घटकांपासून माती बनलेली असते. या 4 घटकांचा एक डेलिकेट बॅलन्स असतो मातीमध्ये. हा बॅलन्स बिघडला की माती खराब होते. त्याला म्हणतो मातीचं टेक्स्चर, मातीचा पोत खराब झाला. अतिजल सिंचनामुळे होतं. आणि अति रासायनिक खतं वापरल्यामुळे सुद्धा माती मरायला लागते, तिचा पोत खराब होतो. हे झालं भारतामध्ये. त्याचं बेस्ट एक्झाम्पल पंजाब आणि महाराष्ट्रात अहमदनगर आहे. मातीचा पोत खराब झालाय कारण रासायनिक खतं खूप वाढले, अति पाणी वापरलं गेलं. त्याच्यामुळे पाण्याचं प्रदूषण झालं. रासायनिक खतं, तुम्हाला माहिती आहे का, रासायनिक खतामुळे समजा ही जमीन आहे दोस्तांनो, ह्या जमिनीवर भरपूर रासायनिक खत टाकलं आणि एक पाऊस पडला, हे रासायनिक खत असं वाहून जातं आणि जवळच्या जलाशयात जाऊन मिसळतं. ही माती आहे, मातीवर भरपूर रासायनिक खत टाकले, पाऊस पडला, पावसाबरोबर हे रासायनिक खत जवळच्या नदी, डोह, जलाशय वाहून जातं हे खत. आणि इथं काय होतं, जास्तीचं खत जमा व्हायला लागले. मग इथं जास्तीचं खत जमा झालं की इथं नवीनच शेती सुरू होते, शेवाळाची शेती. शेवाळाचं राज्यच पसरतं. इथं खूप जास्त काय येऊन जातं, शेवाळ येऊन जातं. आणि इथं ही सिस्टम खराब होऊन जाते, परिसंस्था मरायला लागते. त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आपण
शाश्वत विकास नावाचा चॅप्टर शिकताना पाहिलं होतं. इथं सुपोषण नावाची घटना म्हणजे युट्रॉपिकेशन होतं. युट्रॉपिकेशन, अतिपोषण. आणि मग इथं खूप मोठ्या प्रमाणात शेवाळ वाढतं. शेवाळाला आयतच रासायनिक खत भेटायला लागलं. जेवणाचा कार्यक्रम फुकट झाला इथं शेवाळ्यासाठी. आणि शेवाळा लय वाढलं, शेवाळा लय शेफारलं, शेवाळलं. नद्यांचा रंग कधी काळी जो निळा होता तो हिरवा गदाड, हिरवागार म्हटलं तर पॉझिटिव्ह झालं, पण हिरवा गदाड दिसायला लागला. हिरवा गदाड गावाकडे फेमस शब्द आहे. ज्यावेळेस असं हिरवं घाण शेवाळ पसरलं असतं त्यावेळेस काय हिरवं गदाड झालंय गावाकडची लोक म्हणतात. हिरवगार ठीक आहे, शेत हिरवगार आहे, पण पाणी हिरवं गदाड व्हायला लागतं. आणि त्याच्यामुळे इथले मासे गुदमरायला लागतात. कारण माशाचा हक्काचा ऑक्सिजन शेवळ खायला लागते आणि मग इकोसिस्टम बिघडायला लागते. शेवटचा आणखी एक मुद्दा सांगतो, तो म्हणजे मोनोकल्चर येतं. मोनोक्रॉप कल्चर. मोनोक्रॉप कल्चर. मोनोक्रॉप, मोनो म्हणजे काय? एकच एक पीक पद्धती म्हणतात. निसर्गाचा नियम आहे. एकच एक व्हायला लागलं तर निसर्गाला नाही आवडत. निसर्गाचा स्वभाव आहे. निसर्गाच्या स्वभावातच विविधता आहे. निसर्गाच्या स्वभावामध्येच विविधता आहे. विविधता नसेल तर निसर्गाला उत्क्रांत होत नाही. निसर्ग नव्या नव्या जाती निर्माण होत नाहीत. लक्षात घ्या. म्हणून एकच एक पीक, जिकडं पहा तिकडं ऊस 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 ऊस, जिकडं पहा तिकडं तांदूळ 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 तांदूळ, गहू 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 गहू. हे तिथल्या जैवविविधतेसाठी, बायोडायव्हर्सिटीसाठी घातक आहे. बघा, सगळ्या झाडं तोडा, फक्त गहू लावा, सगळे फुलपाखरं गायब होतात, सगळे कीटक गायब होतात. का? कारण त्यांना वेगवेगळ्या ह्याच्यावर जगण्याची सवय लागलेली आहे. साखळी असते ना ती, त्यांना वेगवेगळ्या घटकांवर जगण्याची सवय असते. पण एकच एक पीक झालं तर तिथली जैवविविधता नष्ट पावते. कारण वेगळ्या वेगळ्या वनस्पतीवर जगणारे वेगवेगळे कीटक असतात, जीव असतात, मग त्यांचा बसेरा वेगळा वेगळा असतो. ते सगळे संपुष्टात यायला लागतात कारण ती सगळी साखळी खंड पावते. त्याच्यातून ह्या मोनोक्रॉप सिस्टम मधून एक पीक पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये जैवविविधतेचा ऱ्हास होतो. जी जीन बँक असते, जीन्स, वेगवेगळ्या वनस्पती असतील तर वेगळे वेगळे DNA, वेगवेगळे जीन्स आहेत, ते शिल्लकच राहत नाहीत. डायव्हर्सिटी येतच नाही, विविधता येतच नाही. त्याचा आणखी एक तोटा आहे, जो याला धरूनच आहे, तो म्हणजे त्याला आपण क्रॉप रोटेशन ऐकलंय का? पिकांची फेरपालट. शेतकरी समजा या आता शेतकऱ्यानं जर मका घेतली तर मक्यानंतर शेतकरी काय करतो? तूर घेणार, सोयाबीन घेणार. म्हणजे तृणधान्य घेतलं की लगेच कडधान्य घेतो शेतकरी. पाहिले का? जो शेतकरी शहाणा असतो, जमिनीवर प्रेम करतो, मातीवर प्रेम करतो. हावरट शेतकऱ्याची चर्चा नाही चालली इथं. जो समजूतदार शेतकरी आहे, जमिनीवर प्रेम करणारा शेतकरी, तो काय करतो? तृणधान्य घेतलं म्हणजे ज्वारी, बाजरी, मका, नाचणी घेतली, तांदूळ घेतला की लगेच कडधान्य लावतो. सोयाबीन घेईल, तूर घेईल, मूग घेईल, तेलबी घेईल. हे कडधान्य घेतल्यामुळं जमिनीमध्ये नायट्रोजनची मात्रा वाढते. कडधान्य ही जी पिकं असतात त्याला इंग्रजीत आपण लेग्युमिनस प्लांट म्हणतो. यांच्यामध्ये वातावरणामधला नायट्रोजन स्थिर करण्याची क्षमता असते. त्याच्यामुळे निसर्गात जमिनीमध्ये ज्यावेळेस कडधान्य लावली जातात, नॅचरली आपोआप नायट्रोजनचं प्रमाण जमिनीत वाढतं. रासायनिक खत द्यायची गरज पडत नाही, नायट्रोजनचं युरिया खत द्यायची गरज पडत नाही, आपोआपच उपलब्ध होतं. जर एकच एक पीक घ्यायला लागले, गहू गहू गहू, ऊस 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 ऊस, गोड लागला म्हणून ऊसच घेतला, ते क्रॉप रोटेशन बंद पडतं आणि जमिनीला सक्तीनं वरून कृत्रिमरित्या रासायनिक खतं द्यावी लागतात. हे कुछ अच्छी बात नाहीये. हे असं घडतं. हे सगळं कशाचे प्रताप आहेत? हरितक्रांतीचे. म्हणून 1980च्या कालखंडानंतर, 80-90च्या कालखंडानंतर तुम्हाला बघायला मिळते की दुसरी हरितक्रांती हा शब्द आला. ज्या हरितक्रांतीमध्ये हे अपेक्षित होतं की फक्त 2च पिकं नको, गहू आणि तांदूळ हे 2च पिकं नको, तर इतर पिकंही आले पाहिजेत आणि इतर कृषी संबंधित उत्पादन वाढलं पाहिजे. एवढंच नाही, हे उत्पादन वाढवताना शेतीचा, जमिनीचा, पर्यावरणाचा, परिसंस्थेचा बॅलन्सही टिकवला पाहिजे. हे मान्य करणारी नवी विचारधारा म्हणजे दुसरी हरितक्रांती. मग त्याला धरूनच मग नीलक्रांती आली.
म्हणजे मत्स्य उत्पादन वाढवणे. त्याला धरूनच पुन्हा मग धवल क्रांती आली, म्हणजे आपण त्याला ऑपरेशन फ्लड, दुधाचं उत्पादन वाढण्याची प्रक्रिया आली. हे सगळं एक 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 टप्प्यात घडत गेल्याचं आपल्याला बघायला मिळतं. सुवर्ण क्रांती आली, अनेक प्रकारच्या क्रांत्या आल्या. मग रेशीम धाग्याचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न, तेलबियांचं उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न, डाळी उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न, हे सगळे प्रयत्न जे झाले त्याला आपण वेगवेगळ्या क्रांत्या असं म्हणतो. पण मूळ क्रांती हरित क्रांती होती. तिचे अनेक फायदे आहेत, अनेक तोटे आहेत, पण तिनं भारतामध्ये उत्पादन वाढवलं जाऊ शकतं ह्याला आपण चालना दिली. आज जर मी तुम्हाला काल 2024-25चा एक 23-24चा एक आकडा पाठवला होता, 24-25चाच आहे बहुतेक तो, 359 दशलक्ष टन आपलं अन्नधान्य उत्पादन आहे. आकडा मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपला पाठवलाय, मी कृषी उत्पादनाचा आकडा. रिसेंट तो केंद्र सरकारच्या पाहणी अहवालातला आकडा आहे. 23-24च्या एंडला 31 मार्च 2024चा आकडा येतो. भारतामध्ये 359 दशलक्ष टन अन्नधान्याचं उत्पादन झालेलं आहे, जे 1950-51 मध्ये फक्त 51 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन होतं. ही गोष्ट 1950ची. भारतामध्ये फक्त अन्नधान्याचं उत्पादन 51 दशलक्ष टन होतं, आणि आज कुठे गेले ते 359, 5-7-35, म्हणजे 7 पटीनं अन्नधान्याचं उत्पादन वाढले. तर उद्या परीक्षेला प्रश्न विचारला तुम्हाला 1950 ते 2025 या काळात हरित क्रांतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात किती पटीनं वाढ झाली, तर आन्सर वुड बी अप्रॉक्सिमेटली 5-7-35, 7 पटींनी वाढ झालेली आहे. हे हरित क्रांतीचं एक यश आहे असं म्हणावं लागतं. पण ह्या हरित क्रांतीनं खूप सारे तोटे पण आणले, त्याची चर्चा आपण केलेली आहे. पुन्हा काही महत्वाच्या तोट्यांवर उद्या आपण चर्चा करूयात. एक सेन्स आलाय हरित क्रांतीचा एव्हरीबडी? आज जे आपण डिस्कस केलं त्याच्यावर 12 ते 15 प्रश्न आयोगानं विचारले, जे मी शिकवलं त्याच्यावरच. चालेल, हे सगळे फायदे तोटे आपण डिस्कस केले. मी तुम्हाला काही आकडेही सांगितले, काय काय घडत गेलं त्यावरही आपण चर्चा केलेली आहे. आयडिया आली सगळ्यांना? समजलं का? यस नो काहीच नाही? गुड. नंतर आपण ज्यावेळेस प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळतील त्यावेळेस तुम्ही एकदा वाचलं की पटापट कळायला लागेल. तसं तुम्ही आय होप की महत्वाचे मुद्दे कागदावर आणतायत का, जसं जमेल तसं, का फक्त हरिभक्त परायण कीर्तन कागदावर आणलंय आज जे शिकलात ते कच्चे मुद्दे? चलो, मी लिहून दिलं यामुळे नाही की वेळ जाईल, तसं प्रिंटेड मी सविस्तर नोट्स अपडेट करतो आहेच. ते झालं की तुम्हाला छान पद्धतीनं ते मिळेलच. चलिंगा क्या पडिंगा? सो शेवटचे 5 मिनिटं. हा कोणता काळ आहे बाबांनो? हा कोणता काळ आहे? हा कोणता काळ आहे सांगा बरं. सध्या तुम्ही कोणत्या काळात आहात? नाही. आपण कुठं असतो कायम? काहीतरी भूतकाळातला आठवत असतो ना, बऱ्याचदा असतो. काही लोक इथं दाखवत आहेत असल्याचं, पण ते इथं असतात. काही लोक आता इथं बसलेत पण मेसला जाऊन बसलेत. काही लोक बसलेत इथंच पण मेसवर जेवण करायला लागलेत. काही लोकांचा नाश्ता सुरू आहे. काही ना काही सुरू असतं ना, असं सुरू असत. बऱ्यापैकी आपण कुठं असतो? पास होईल का? पास होईल का? पास झालो तर प्री होईल का? प्री झालो तर मेन्स होईल का? मेन्स झालो तर मुलाखत जमेल का? आरशात मी माझा चेहरा पाहतो, मला वाटत नाही मुलाखतीच्या लायकीचा मी आहे. काय विचार येतात आपल्याला. मग असा आपला रंग असा, रूप असं, मुलाखतीवाले बघून खुश होतील का? मग समजा हुकून चुकून मुलाखतीत दिलेच मार्क पोस्ट देऊन टाकले तरी हाताळता येईल का? थोडा तालुका हाताळायचा आहे,
आपल्या नाकावरची माशी उठत नाही. चोर कसे पकडायचे, चोरच आपल्याला पकडायला येतील, काय करायचं, मोठी यादी असते प्रश्नांची आपल्याकडे. म्हणजे आपण बऱ्यापैकी कुठं असतो, तर बऱ्याचदा इथे असतो, यार हे घडायला नको पाहिजे होतं, ते नको घडायला पाहिजे होतं, तो तसं का बोलला, ती तसं का बोलली, तो सोडून का गेला, ती सोडून का गेली, बहिणीचं असं का झालं, आईचं असं का झालं, वडिलाचं असं का झालं, आई अशी का, बाबा असे का, परिवारात असे प्रॉब्लेम का, भाऊकी दलिंदर काऊन, वगैरे वगैरे. मोठी यादी असते. हे व्हायला नव्हतं पाहिजे, ते नव्हतं, बाबा असंच बोलले, आई तसंच बोलली, कुणी चांगलं वागत नाही, अपमानच झाला होता, अपयशच आलं होतं, भूतकाळात अभ्यासच केला नव्हता, छोटासा अपघातच झाला होता, फलाना बिस्ताना. हे इम्प्रेशन घेऊन चाललाय आपला कार्यक्रम. आणि आपण ऍक्टिंग करतोय कुठं असण्याची, वर्तमानात असण्याची. काही लोकांना असं होतं की काहीतरी ऐकलं ना, खूप भारी आनंद होतो त्यांना, 15 मिनिटं एकदम प्रसन्न चेहरा असतो त्यांचा. आणि 15 मिनिटानं जेव्हा ते इथं जातात, किंवा बापू लय मोठा अभ्यास राहिलाय, टेस्टला मार्कच कमी पडायला लागलीत, काहीच खरं नाही, आता प्रिजवळ यायला लागल्यात, पुढचा महिना पैसे द्यायचेत, त्याच्यानंतर वडिलाच्या डोक्यावरचं कर्ज फेडायचंय, स्पर्धा भयानक वाढायला लागलीये, लय मोठी यादी असते ती. लग्न जमेल का, पुरं बाळ होतील का, सांभाळता येईल का, संसार होईल का, पद सांभाळता येईल का, बदली चांगल्या ठिकाणी होईल का, लय मोठी यादी असते. म्हणजे 10-15 मिनिटं इथं काहीतरी आनंदाचा विचार डोक्यात येतो, आणि पुन्हा हा विचार आला की आपला चेहरा सडलेल्या पपईसारखा होतो. भाजलेल्या पापडावर पाणी पडावं, भाजलेल्या पापडावर पाणी पडावं, जसं त्या पापडाची अवस्था तरी आपल्या थोबाडाची अवस्था होत. एकदम ढूस कार्यक्रम होऊन जातो. आपण म्हणतो आत्ताच फ्रेश मूड होता, याचा कोण पुन्हा चेहरा सुजला, फुगला, उदास झाला, कारण त्याला काहीतरी हे आठवलं किंवा काहीतरी हे आठवलं, भविष्यकाळाची चिंता होती किंवा भूतकाळाचा पश्चाताप होता. याचे काय झाली, बँड वाजली. म्हणून आपला जो आनंद आहे ना, तो कब्ज सारखा आनंद आहे, कब्ज. थोडं खराब बोलतोय, पण आपला आनंद कब्ज सारखा आहे. डू यू नो कब्ज, तो हळूहळू सुटणारा गॅस, तसा आनंद हळूहळू हळूहळू येतो आपला, थोडक्या येतो थोडक्या जातो, थोडं चाललंय आपलं. सवय काय लागली ब्रेनला, इथं राहा किंवा इथं राहा. एक उदाहरण नेहमी सांगतो मी, लहान मूल पाहिलंय, 3 वर्षाचं, 2 वर्षाचं, 4 वर्षाचं, ते बघा, ते सुद्धा नाराज होतं बरं, त्याला बी असतो थोडासा भूतकाळ, नाराज होतं, चिडतं, आईला म्हणतं मी चाललो आता घर सोडून, बॅग बिग बांधतं आपलं छोटस बुचकाड गटुड बांधतंय, चाललो घर सोडून. शेजारी चुलता राहत असतो, घराला घर लागून, तिथे जाऊन बसते, आलो मी घर सोडून. चुलता सांगतो संध्याकाळी घरी गुलाबजामुन बनायला लागलीत, जायचं का, हो, तू तर घर सोडलं होतं की, कॅन्सर. बिस्तर उचललं, पुन्हा तासाभरात परत आले, आणि त्याला आठवत पण नाही आईसोबत भांडण झालं होतं म्हणून, बाबासोबत आठवत पण नाही, तो कधी झालं, खरोखर विसरलेलं असतं ते. लहानपणी खेळताना 1 तासात 4दा कट्टी झाली होती. आठवला का प्रकार हा, लहान असताना आठवलं, लगेच 3-4 मिनिटाला हा आठवलं का. बघा, जो परिचित नव्हता का, कधीच आपल्या घरचा नव्हता, त्याच्या संग सुद्धा 5 मिनिटात कट्टी आणि 5 मिनिटात दो झाली होती. आता अवस्था अशी, जिनं जन्म दिला, ज्यानं घडवलं, पैसा दिला, मोठं केलं, त्याच्या संग सुद्धा लोक 10-10 वर्ष बोलत नाहीत. कट्टीची व्याख्या लय लांबली, हे विसरून गेलो, हे जास्त वाढले, इतके वाढले आपल्या आयुष्यात हे, की नासुरं वाटायला लागलं सगळं. जवळच्या लोकांमध्ये सुद्धा अंतर वाढलं, कट्टी वाढलेली आहे, कट्टीचा विस्तार वाढला, कट्टीच्या डोक्यात काटे झालेत, टोचायला लागलेत. हे बघा ना, किती काटे आहेत आपल्या डोक्यात, याच्या संग जमणार, त्याच्या संग जमणार, लय मोठे काटे आहेत आपल्या ह्याच्यात.
म्हणून थोडाही मोमेंट आपल्याला फ्रेश राहता येईना. सगळं आहे हो, काही घरं मी पाहतो, पैसा आहे, सधनता आहे, संपन्नता आहे, खुशी तेवढी नाहीये, समाधान तेवढं नाहीये, आनंद तेवढा नाहीये. एक तर ते इज्जत कशी टिकून ठेवायची, पैसा कसा टिकून ठेवायचा या चिंतेत आहेत, किंवा भूतकाळातला याचा अपमान त्याचा बदला इथं अडकून पडलेत. आणि मग ह्यातून याचं सँडविच झालंय, याचं प्रेशर, याचं प्रेशर, या प्रेझेंटचं काय झालंय, पुरतं सँडविच झालंय, फजिती झालीय. लहान मुलाला ऑब्झर्व करा तुम्ही, ते कायम इथं असतं, न भूतकाळ न भविष्यकाळ, उद्याशी घेणदेण नसतं. भूतकाळात काय घडलं ते पटकन विसरून जातं, तर इथं राहायचा कायम प्रयत्न करतं. मला नेहमी उदाहरण आठवतं, मी नेहमी उदाहरण देतो. लहान मुलाला असं 2-3 वर्षाचा उंच झेला, ते म्हणते पुन्हा पुन्हा, ते म्हणतं पुन्हा फेक, म्हणतं ते. तुम्हाला फेकलं तर मारता काय, मला ओढलो असतो तर. आणि बारक फेकलं तर ते म्हणतं पुन्हा पुन्हा. का? हे नाही, हे नाही, पुढच्यावर विश्वास आहे. त्यानं ज्याला फेकलं त्याच्यावर विश्वास आहे ना. तसं ज्यानं वरून खाली आपल्याला फेकलंय त्याच्यावर ठेवा ना विश्वास, जर मानत असाल त्याला तर. ज्यानं वरून खाली पाठवलंय, विधाता निर्माता, ज्याला काय ईश्वर अल्लाह जे म्हणायचं ते म्हणा, तो विश्वास त्याच्यावर. उसने भेजा है तो मेरा काम है कर्म करते रहना, कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु कदाचन. मी माझं काम करत राहणार, काय इथं अडकू, काय याचा विचार करत बसू. आता उत्तम मी करणार, काल खराब घातला, काल अभ्यास केला नाही, वेळापत्रक बनवलं नाही, शेड्यूल नाही बनवलं, आज करूया. रोज असत. काल झालता अपमान होऊ देत ना. अरे गांधीजीचा अपमान झाला ना, म्हणून तर देश स्वतंत्र झाला. काही लोक भूतकाळात घडलेल्या गोष्टींना इतकं सकारात्मक घेतात. एका माणसाचा रेल्वेतनं बाहेर फेकल्यामुळे अपमान होतो, तो शपथ घेतो की इंग्रजांना मी चांगल्या अर्थाने उत्तर देईल, मी बदला म्हणून नाही, त्यांना समजून सांगेल तुमची चूक काय होती. तो माणूस वेड्यासारखा धावला, देशभर पळाला. इंग्रजांनी रेल्वेतून धक्का काय मारला होता, 30 वर्षात तर या माणसानं देश पिंजून काढला, जग पिंजून काढलं, इंग्रजांना पळवून लावलं, काठी न उचलता. 1922ची चौरी चौरा घटना सोडली आणि 1942चा एक 6-8 महिन्याचा उठाव सोडला, तर 30 वर्षात त्या माणसानं देश पिंजून काढला. तुम्ही जर मला रेल्वेच्या बाहेर ढकलून देत असाल आणि तुम्ही माझ्या काळ्या रंगावरून माझा अपमान करत असाल, तर मी तुमचं हे गुन्हेगारी प्रवृत्ती सहन करणार नाही. म्हणजे काही लोक भूतकाळाला किती सुंदररित्या वापरतात आणि आपण काटे काढत राहतो. जसं तो साप असतो, त्या सापाचं उदाहरण नेहमी सांगतो मी. साप चाललाय असा त्या प्रवासात, आणि सापाला एक लोखंडी करवत आहे, ज्याला असे दात आहेत. त्या दाताचं एक टोक लागले सापाला असं जाता जाता, आणि त्याला धक्का लागल्यामुळे सापाच्या अंगातून रक्त यायला लागले. सापाला राग आलाय. रागाच्या भरात त्या सापानं ह्या दाताला, चाकूच्या दाताला असं लपेटलंय आणि त्याला दाबायचा प्रयत्न केलाय. त्या सापाला दाबायचा प्रयत्न केला, त्या सापानं त्या लोखंडाच्या दाताला दाबायचा प्रयत्न केलाय. पुन्हा रक्त निघायला लागले, पुन्हा साप चवताळतोय, अरे मला टोचतोस तू. साप पुन्हा त्याला आवळतोय, पुन्हा रक्त यायला लागले. साप पुन्हा त्याला उग्रपणे आवळतोय. करत 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 ह्या झटापटीत पुढच्या तासाभरात सापाचा मृत्यू झालाय. तसं आपलं जीवन आहे. जीवनात येणारे छोटे मोठे जे एक दात असतात हे येतच राहतात. अरे पण एखादा दात लागला तर त्याला प्रत्येक वेळी उत्तर द्यायचं, त्या दाताला जाऊन मी चावतो आता, असं चालत नाही. जगात अनेक लोक येतात, अनेक प्रसंग येतात, त्याच्यातनं माणसाचं जीवन कटू नाही होऊ द्यायचं, विषारी नाही होऊ द्यायचं. खूप वाईट अनुभव आले तर वाईट माणूस नाही तयार झाला पाहिजे, जास्त संवेदनशील माणूस तयार झाला पाहिजे. कारण वाईट प्रसंग हवेत जाऊ देत नाही. वाईट प्रसंग नेहमी आपले पाय जमिनीवर ठेवतात, डोक्यात हवा आणि अहंकार जाऊ देत नाही. म्हणून जे यशस्वी लोक असतात, जे खरे यशस्वी लोक असतात, ज्यांनी खूप काटे आणि आव्हानं सहन केले असतात, त्यांचे पाय कायम जमिनीकडे असतात. औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये एक फेमस डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरांशी माझा एक संवाद झाला.
आणि म्हणजे माझ्या वडिलांचं हार्टचं ऑपरेशन त्यांनी केलं होतं. एकदा भेटलो त्यांना, असंच त्यांना उपचारानिमित्तच. तर ते पंढरपूरच्या वारीला निघाले होते. त्या मी म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्ही औरंगाबादमधले, संभाजीनगर इतके मोठे डॉक्टर आहात, तुम्ही पंढरीच्या वारीला जातात. त्यांचं वाक्य फार सुंदर होतं. माणसाच्या जीवनामध्ये आम्हाला खूप कटू अनुभव येतात. आम्ही ज्या वारीला जातो ना, त्यावेळेस आमच्या डोक्यातलं, मनातलं सगळं विष निघून जातं. म्हणून आम्हाला चांगला डॉक्टरी व्यवसाय करायला आणखी प्रोत्साहन मिळतं. म्हणजे जी यशस्वी माणसं असतात ना, ती यशस्वी माणसं नेहमी त्यांचे पाय जमिनीवर असतात, डोक्यात हवा गेलेली नसते. यशस्वी माणसांचं हे लक्षण असतं. बऱ्याचदा मला काही अधिकारी, मला बरेच संभाजीनगरचे आपले जुने विद्यार्थी अधिकारी मदत करतात छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये. मी त्यांना आभार व्यक्त करतो की तू मला मदत केलीस मित्रा, खूप खूप आभारी आहे. बऱ्याच लोकांचं मत असतं, सर हे सगळं, हे गुण, ह्या सगळ्या गोष्टी गुरु म्हणून तुम्हीच आम्हाला दिल्या आहेत. छोटीशी परतफेड करतो आहे, कृपया आभार मानून आम्हाला लाजवू नका. हे वाक्य वाचून आम्हालाही लाज वाटते. यार काय पोरं असतात, काय संस्कार असतो त्यांचा. या लेवलला जातात मोठी माणसं. ती मोठी माणसं मोठी होऊ नये, त्यांना वाटत नाही आपण मोठे झालोत, किंवा मोठेपणाचा मोठेपणा त्यांना नसतो, मोठ्या झाल्याचा त्यांना मोठेपणा वाटत नसतो. हे जर झालं तरच आपण खऱ्या अर्थानं यशस्वी होतो. काळ आणि भविष्यकाळ हा शिकवण्यासाठी, अनुभवासाठी असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. चालेल मित्रांनो, मग येस नो, उद्या आपण प्रयत्न करूयात. हरित क्रांती संपून जातो आपला टॉपिक, मग पुढे सरकूयात आपण. थांबायचं मग. चलो, आज मी तुम्हाला बहुतेक जमीन सुधारणाचे PYQ आले असतील, चेक करून घ्या. आलेत का? येस, चलो.